नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता प्रियाचा खूप मोठा जो तिने प्लॅन बनवला असतो तो फेल होतो आणि त्यानंतर आता महिपतला त्याच्यासमोर अर्जुन आणि सायली दिसल्यावर तो आता प्रियाचा गळा पकडतो आणि या प्रियाचा गळा पकडत आता महिपत तिला म्हणतो की जर काही राडा घातला अर्जुन सायलीने तर बघ, तू आहे आणि मी आहे. तर बघूया प्रेक्षकांनो कसं काय झालं ते. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन करून घ्या, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आजचा भाग सुरू होतो. आता सगळेजण प्रतिमाची शुद्धीवर येण्याची वाट बघत असतात. तर आता बघा, प्रताप म्हणत असतो कल्पनाला की कल्पना, मला असं वाटतं आपण त्या एक्सपोला जाणं कॅन्सल करूया. त्यावर आता कल्पनासुद्धा म्हणते की हो ना, मला सुद्धा असंच वाटतं. तर आता रविराज विचारतो या दोघांना की तुम्ही तुमच्या त्या बिझनेस एक्सपोबद्दल बोलताय का? त्यावर आता प्रताप म्हणतो की हो, अरे आम्हाला सगळ्यांना तिथे यायचं आमंत्रण दिलंय. तर आता रविराज म्हणतो की अरे पण ते खूप प्रेस्टिजियस आहे, तुम्ही कॅन्सल का करताय? तर आता प्रताप म्हणतो की अरे, आणि मग कल्पना म्हणते रविराजला की अहो भाऊजी, अजून प्रतिमा वहिनीला शुद्ध नाही आली आहे, मग आम्ही कसं काय जाणार? तर आता बघा, रविराज म्हणतो नको वहिनी, तुम्ही सगळेजण ताबडतोब इथे निघून आला, तेच माझ्यासाठी खूप आहे. खरंच त्याने मला खूप धीर आला आणि आता आम्ही सगळे आहोतच ना इथे प्रतिमाजवळ. तुम्ही आता काळजी नका करू आणि जा ताबडतोब त्या एक्सपोला. तर आता प्रतापला हे पटत नसतं आणि प्रताप म्हणत असतो की अरे पण तितक्यात आता रविराज त्याला थांबवतो आणि म्हणतो अरे प्रताप, यावर आता आणखी वाद नको. आता तू इतक्या महत्त्वाचं एक्सपो आता प्रतिमासाठी कॅन्सल केलं, हे तिला तरी आवडणार का? आणि माझ्यावर किती चिडेल माहिती आहे का तुम्हाला? आणि नंतर मग मी तिला आता काय उत्तर देणार? त्यानंतर आता प्रताप आणि कल्पना विचार करू लागतात. तर बघा, आता अश्विन म्हणतो की मम्मा डॅड, मी सुद्धा इथेच आहे आणि प्रतिमा आत्याला जाग आल्याशिवाय मी काही इथून निघणार नाहीये. सो मला असं वाटतं की तुम्ही एक्सपोला जाण्यात काही हरकत नाहीये. त्यावर आता रविराज सुद्धा म्हणतो की हो ना. तर आता बघा प्रताप म्हणतो की हो ठीक आहे, बरं आता तुम्ही दोघं म्हणताय तर आम्ही जातो एक्सपोला, काय का कल्पना? त्यावर आता कल्पना म्हणते की हो, मग असं जर का असेल तर आपल्याला पटकन फ्रेश होऊन निघायला हवं, असं आता कल्पना प्रतापला म्हणते. म्हणजे मग आपण वेळेत पोहोचू नाही का? त्यावर आता प्रताप मान डोलावतो आणि आता रविराजला म्हणतो पण रविराज, प्रतिमाला कसं वाटतंय ना हे आम्हाला सतत कळवत राहा, ठीक आहे ना? तर आता रविराज म्हणतो की हो नक्की. आणि आता बिझनेस एक्सपोला सुरुवात होते आणि तिथे आता महिपत आणि साक्षी येतात. आणि आता महिपत साक्षीला म्हणत असतो की या टाइमाला त्या छिचुंद्रीनं 113% काम केलंय, इथे एक पण सुभेदार दिसत नाही आहे, सगळ्यांनाच अडवून ठेवलंय तिने. त्यावर बघा, आता ही प्रिया म्हणते, त्यावर ही साक्षी म्हणते की चांगलं आहे, सायली आणि अर्जुनचा प्लॅन चांगल्यापणे हाणून पडलेला दिसतोय या प्रियाने. हे बरं आहे म्हणा, निवांत आपल्याला एक्सपो तरी एन्जॉय करता येईल आता. त्यावर आता महिपत म्हणतो या साक्षीला की खरं आहे, चल आत. आणि बघा प्रेक्षकांनो, आता दोघेही आतमध्ये जात असतात. त्याआधी ते इकडे तिकडे बघून जे ओळखीचे भेटतात त्यांना हँडशेक वगैरे करत असतात. तितक्यात तिथे आता सुभेदारांची गाडी येते आणि त्या कारमधून आता प्रताप आणि कल्पना बाहेर निघतात. तर बघा, आता हा महिपत म्हणतो या प्रताप आणि कल्पनाला बघून की हा औषधवाला सुभेदार इथे काय करतोय, त्याच्या बायको बरोबर, यांचं काय काम आहे इकडे? तर त्यावर आता साक्षी म्हणते की अण्णा, यांच्या येण्या न येण्याने आपल्याला काहीही फरक नाही पडत, पण प्रियाने अर्जुन आणि सायलीवर फोकस केलेलं दिसतंय. पण बघा, हे सगळं आता यांचा प्लॅन फ्लॉप होणार आहे. तर त्याआधी हा महिपत इकडे तिकडे बघू लागतो आणि कन्फर्म करत असतो की अर्जुन आणि सायली आले की नाही म्हणून. आणि आता हा महिपत म्हणतो तो अर्जुन सुभेदार तर गायब आहे, म्हणजे आपलं काम 100% झालेलं दिसतंय, काळजी घेण्याचं कारण नाही. आणि हा काय औषधवाला सुभेदार माझं काही नाही वाकडं करू शकत, असं तो साक्षीला म्हणत असतो. आणि आता प्रताप आणि कल्पना या दोघांकडे बघत असतात. तर हा म्हणत असतो महिपत की बघतो बघ हा कसा. आणि आता कल्पना हळू आवाजात प्रतापला म्हणत असते की त्या दोघांकडे अजिबात लक्ष देऊ नका, आपण सरळ आतमध्ये निघून जाऊया. तर प्रताप म्हणतो कल्पनाला अगं कशाला? तर आता कल्पना त्याला खुणावते आणि म्हणते सरळ जाऊया आपण. तर आता हे दोघं जात असतात आपापल्या रस्त्याने. तर हा मध्ये येतो आडवा आणि हा महिपत म्हणत असतो की अलब मेलाब, अहो औषधवाले सुभेदार, काय म्हणताय, कशी आहे तब्येत? हा धंदा पाणी काय म्हणतो? आणि त्यानंतर हा कल्पनाला म्हणतो की वहिनी नमस्कार. आणि आता प्रताप आणि कल्पना या महिपतकडे लक्ष न देता चालले असतात. तितक्यात हा परत म्हणतो अहो, तुमच्यासारखं एवढे मोठे मोठे माणसं इथे येणार म्हणूनच आलो आम्ही एक्सपोला, नाहीतर माझ्यासारख्या अड्याण्याचं इथं काय काम नाही का? आणि हा मूर्खासारखा आता हसत असतो. तर आता प्रताप आणि कल्पना त्यावर काहीही उत्तर देत नाही. तर आता हा महिपत म्हणतो बरं, तुम्हाला माझ्याशी बोलायचं नाही आहे का? नका बोलू, काही हरकत नाही, पण मी तुमचं स्वागत एकदम जोरदार करणार. आणि आता महिपत आपला हात समोर करतो हँडशेक करायसाठी आणि आपला बडबड करत असतो की वेलकम एक्सपो, औषधवाले सुभेदार, हा 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 वेलकम, असं आता हा म्हणत असतो. तर आता साक्षी सुद्धा हसत असते
तर बघा प्रेक्षकांनो, तिथे होते आता अर्जुन आणि सायलीची धमाकेदार एंट्री. आणि आता त्याच्या हाताला हात मिळवत अर्जुन आता या महिपतला म्हणतो की थँक्स फॉर द वॉर्म वेलकम. आणि आता अर्जुनला बघून महिपतचे डोळे उघडे ते उघडेच राहतात. आणि आता साक्षीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. त्यावर बघा आता महिपत आपला हात स्वतःच मागे घेतो. आणि आता अर्जुन महिपतला म्हणतो आता जरा साईडला व्हाल प्लीज. काय ना, तुम्ही कितीही आडवे आलात ना तरीही आमचं काहीही वाकडं करू शकणार नाही, कळलं. आता महिपतचं एवढंच तोंड होतं. त्यानंतर आता अर्जुन म्हणत असतो महिपतला की तुमचा माझ्या मॉम डॅडशी काहीही संबंध नाही, तर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्नही करू नका. तर आता महिपत म्हणतो झालं का आता मी तुमच्या आई वडिलांशी एवढं आदरपूर्वक काय ते स्वागत करत होतो, ते पण तुम्हाला बघवत नाही. अहो, दुनिया कुठच्या कुठे निघून गेली आहे, विसरून जायचं असतं सगळं, पुढे पुढे चालायचं असतं. मग असं नाही करून चालणार. आता तुमचे वडील बिझनेसमॅन, मी बिझनेसमॅन, एकदम शेम टू शेम. त्यावर बघा आता प्रताप म्हणतो की महिपत तुझ्यात आणि माझ्यात काहीही साम्य नाही आहे, त्यामुळे आमच्याबरोबर बराबरी करण्याचा अजिबात प्रयत्न करू नकोस. आता सगळेजण याला सहमत असतात. आणि आता कल्पनाला खूप छान वाटत असतं की अर्जुन आलाय आणि यांनी सगळं मस्त पचका केला म्हणून महिपतचा. तर आता साक्षी म्हणते महिपतला की अण्णा इथे थांबून काहीही अर्थ नाही, आपण आज जाऊया. आणि आता ती सगळ्यांकडे बघते आणि म्हणते ज्यांचा मास त्यांच्याचकडे राहू द्या. आणि आता महिपत म्हणतो की चांगल्याचा जमानाच नाही राहिला बाबा, चल चल आतमध्ये, असं म्हणतो. आता साक्षीला आतमध्ये घेऊन जातो. आणि आता आतमध्ये आल्यावर सगळ्या बिझनेसमॅनचे स्टॉल्स असतात. तर त्यावर बघा आता महिपत दाखवतो या साक्षीला आणि म्हणतो बघ साक्षी कन्स्ट्रक्शन आपला स्टॉल आहे तिथे, चल. आणि दोघेही आता त्यांच्या स्टॉलवरती जातात. तर आता कल्पना प्रताप वगैरे हे आज जायचेच असतात. तर आता कल्पना विचारते की दोघांना की तुम्ही दोघं तर नव्हतं येणार ना, मग तुम्ही कसे काय आलात. आणि प्रतिमा कशी आहे, त्यावर आता अर्जुन म्हणतो की सांगतो. आणि आता अर्जुन सगळं काय ते सांगत असतो. तर बघा आता आपल्याला दाखवलं जातं सायली आता प्रतिमाजवळ बसते आणि म्हणत असते की प्रतिमा आत्या, खरं तर आज आमच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस होता. आम्ही महिपत शिकरेच्या घरी जाणार होतो एक खूप महत्त्वाचा पुरावा शोधायला, आणि प्रतिमाला शुद्ध नसते आलेली. प्रतिमाचे डोळे बंदच असते. तर पुढे सायली म्हणते प्रतिमाला की पण आम्ही तुम्हाला सोडून नाही जाऊ शकणार. माझ्या वडिलांच्या जागी असलेले मधुभाऊंसाठी मी पुरावे शोधतीये, धडपडतीये, पण कदाचित नशिबात हेच असेल की माझ्या आईसारख्या असलेल्या तुमची मी सेवा करावी. सायली आता प्रतिमाच्या डोक्यावरतून हात फिरवत असते. तितक्यात आता प्रतिमाला जाग येतो. आणि आता सायलीला हे बघून खूप आनंद झाला असतो. आणि आता सायली म्हणते प्रतिमा आत्या. आणि आता प्रतिमा सुद्धा विचारते सायली तू कधी आलीस. तर आता अर्जुन सुद्धा खूप आनंदी होतो आणि तो म्हणतो मी सगळ्यांना बोलवतो. आणि आता एक एक करून सगळे तिथे येतात. तर आता सायली सांगते की आम्ही काल रात्रीच आलो प्रतिमा आत्या, तुम्हाला कसं वाटतंय. त्यावर आता प्रतिमा म्हणते की मला बरं वाटतंय आता. आणि त्यानंतर प्रतिमा आता उठून बसते आणि सगळेजण तिथे येतात. आणि रविराज विचारतो आता प्रतिमाला, प्रतिमा तुला बरं वाटतंय ना आता. तर आता सुमन म्हणते की मी आनंदाची बातमी यांना सांगून येते. तर आता रविराज तिला थांबवतो सुमनला आणि म्हणतो नाही नाही त्याला कळेलच ना नंतर. आणि आता रविराज सगळं सांगत असतो प्रतिमाला की हे सगळे लोकांना काल रात्रभर झोपलेच नाही, जागीच होते तुझ्यासाठी. आणि प्रताप आणि कल्पना ते सुद्धा इथेच थांबले होते. आणि मग त्यांना आज कुठेतरी एक्सपोला जायचं होतं आणि ते जायला तयारच नव्हते. मग मीच म्हटलं त्यांना, हट्ट केली आणि त्यांना पाठवलं. तर आता प्रतिमा विचारते अर्जुन आणि सायलीला की तुम्हाला त्यांच्याबरोबर जायचं नव्हतं का. तर आता अर्जुन म्हणतो की हो जायचं होतं ॲक्च्युली, पण तुझी तब्येत जास्त महत्त्वाची आहे, तू आधी नॉर्मल हो मगच आम्ही कुठे ते जाऊ. त्यावर आता रविराज स्माईल करतो आणि प्रतिमा म्हणते की अरे मी नॉर्मलच आहे आता, तुम्ही जा तुमच्या कामाला. त्यावर आता सायली म्हणते की नाही प्रतिमा त्या राहू द्या. तर आता प्रतिमा म्हणते की सायली मी रागवेल आता, आणि माझ्यामुळे तुमचं काम अडतंय या विचाराने मी आणखी आजारी पडेन सायली, जा तू. त्यावर आता सायली म्हणते की असं नका म्हणू ना प्रतिमा आत्या. मग आता प्रतिमा म्हणते मग तुम्ही जा बघू. तर आता अर्जुन म्हणतो आत्या आम्ही नक्की जाऊ ना. त्यावर आता प्रतिमा म्हणते नक्की, अगदी नक्की जा. त्यावर पुढे आता अर्जुन म्हणतो की ठीक आहे. आणि सायली म्हणते प्रतिमाला काळजी घ्या येतो आम्ही. आणि आता दोघेही तिथून चालले जातात. आणि आता अर्जुन आणि सायली हे सगळं काय ते कल्पनाला सांगत असते. त्यावर आता कल्पना म्हणते प्रतिमाला बरं वाटतंय हे ऐकून, खरंच आता मला हायसं वाटतंय, नाहीतर माझं काय या एक्झिबिशनमध्ये लक्ष नसतं लागलं. तर बघा प्रेक्षकांनो आता महिपत या प्रियाला फोन लावतो आणि ही प्रिया मस्त गाडगोड झोपली असते. तिला माहीत सुद्धा नसतं की आता प्रतिमाला जागा आलाय वगैरे. तर आता ती फोनच्या आवाजानेच उठते आणि ती म्हणते महिपत तर नीट मला झोपू पण देत नाही. आणि त्यानंतर ती फोन उचलते. तर आता गुड मॉर्निंग असं म्हणते ती महिपतला. त्यावर आता बघा महिपत म्हणतो गुड मॉर्निंग, म्हणजे माझी मॉर्निंग गुड झालेलीच आहे. त्यावर आता प्रिया हसते. पुढे आता महिपत म्हणत असतो या प्रियाला काय ना तुझ्यावर एकदा भरोसा टाकला ना की मी मोकळा होऊन जातो, माझ्या डोक्याला काही तापच राहत नाही. त्यावर आता ही प्रियाला खरं वाटत असतं आणि ही प्रिया म्हणते वा पहाटे पहाटे माझं कौतुक करायला म्हणून फोन केलाय. त्यावर आता महिपत म्हणतो पहाटे पहाटे, अरे हो तुझ्यासाठी तर पहाटच असणार नाही का. अरे काय झोपमोड झाली का तुमची राणी साहेब. त्यावर आता ही प्रिया हसत असते.
पुढे हा महिपत सांगत असतो की या गुलामाला ना माफ करा, मला ना प्रायश्चित्त घ्यायचं आहे, त्यामुळे ना ताबडतोब मला भेटायला तुम्ही निघून या, ठीक आहे. त्यावर आता ही प्रिया हसते आणि म्हणते हो का, माझा प्लॅन आता सक्सेसफुल झालाय म्हणून पार्टी वगैरे देताय की काय, चालेल चालेल, पार्टीसाठी येईल मी. आता हिला माहीतच नसतं पुढे काय होणार आहे ते. महिपत म्हणत असतो की हां महिपत शिकरे पार्टी देणार, 113% पार्टी देणार. तुम्ही एवढा भारी बंदोबस्त केला, एवढा छान प्लॅन बनवला, एवढा मोठा, तरीही अर्जुन आणि सायली बिझनेस एक्सपोला पोहोचले. मग पार्टी तर द्याच लागणार ना. आता बघा या प्रियाला धक्का लागतो आणि ही उठून बसते एकदम, आणि एकदम झटक्यात ती उठून बसते आणि म्हणते काय, अर्जुन आणि सायली एक्सपोला पोहोचले, हे कसं शक्य आहे. तर आता महिपत म्हणतो कसं शक्य होईल, कसं झालं ते तू मला सांगायचंस. ते सगळ्यांची उत्तरं मला इथे येऊन द्यायची आणि मग महिपत शिकरेच्या अंदाजमधली पार्टी घ्यायची. तर आता ही प्रिया लगेच घाबरते आणि म्हणते नको नको, पार्टी नको मला. इथे नक्की काय गोंधळ झालाय ते बघते आणि मी लगेच एक्सपोला पोचते आणि ती फोन ठेवून देते. बघा इकडे आता सायली म्हणते प्रतिमा आत्याने इतका आग्रह केला आम्हाला, शेवटी आम्ही म्हटलं की जावंच मग एक्सपोला. तर आता प्रताप म्हणतो उत्तम केलं, तुम्ही दोघी इथे आलात, खूप बरं वाटलं, चला आता आज जाऊया. त्यावर आता अर्जुन सुद्धा म्हणतो की हो तुम्ही व्हा पुढे, आम्ही येतो. आता त्या दोघं गेल्यावरती सायली म्हणत असते अर्जुनला की सगळ्या अडचणी पार केल्यावरती आपण इथपर्यंत आलो, आता बघाच पुढच्या सगळ्या गोष्टी पण आपल्या मनाप्रमाणेच होणार. त्यावर तर अर्जुन म्हणतो की होतील. महिपत साक्षी इथे असताना आपण मध्ये वेळ काढून आता त्यांच्या घरी जाऊया आणि त्यांना वाटेल की आपण इथेच कुठेतरी असू, पण तोपर्यंत आपलं त्यांच्याकडचं काम झालेलं सुद्धा असणार. त्यावर आता सायली स्माईल करते आणि दोघेही खूप कॉन्फिडंट असतात. त्यानंतर आता अर्जुन आणि सायली सुद्धा आतमध्ये जातात. तर आता अर्जुन आणि सायली मस्त एक्झिबिशन वगैरे बघू लागतात. तर इकडे आता प्रिया लगेच येते प्रतिमाच्या खोलीत आणि म्हणते आई आई तुला शुद्ध आली. अरे नाही म्हणजे देवाने माझी प्रार्थना ऐकली तर. आणि बघा आता ही प्रिया खोटं खोटं सांगत असते आणि म्हणते आई तुला सांगते रात्रभर तुझ्या काळजीने माझ्या डोळ्याला डोळा नाही ग. तर आता रविराज म्हणतो या प्रियाला की सुमन येऊन गेली होती तुझ्या खोलीत, तू गाढ झोपली होतीस. आई इकडे आजारी असताना तुला कशी काय एवढी गाढ झोप लागते ग. त्यावर आता ही प्रिया म्हणते की अहो बाबा मी कुठे झोपले होते, अहो मी रात्रभर जागी होते, ते मला पहाटे डोळा लागला आणि जशी जाग आली ना मी तशी धावत आली इकडे आईकडे. आणि आता त्यानंतर प्रिया टॉपिक चेंज करते आणि म्हणते बरं बाकीचे सगळे कुठे आहेत. तर आता अश्विन उत्तर देतो आणि सांगतो की सुमन काकी आहे ना ते भात बनवायला गेली आहे प्रतिमा आत्यासाठी आणि बाकी सगळे एक्सपोला गेलेत. तर आता प्रिया म्हणते काय हो का, अरे देवा म्हणजे तिथे आता सगळी राडाराडी होणार की म्हणजे सुभेदारांची धाकटी मुलगी गेली नाही, धाकटा मुलगा नाही गेला, सून नाही गेली, कसं दिसतं ना ते. अशी आता ती नाटकं करत असते कारण हिला तिथे जायचं असतं. तर आता प्रतिमा म्हणते तुम्हाला पण आमंत्रण होतं का. तर आता ही प्रिया हो म्हणते आणि अश्विन म्हणतो की नाही आमंत्रण वगैरे काहीही नव्हतं, ते फक्त डॅडला म्हणाले होते की तुम्ही विथ फॅमिली आलात तर चालेल. तर आता प्रिया म्हणते अश्विनला की अश्विन अरे त्याचा अर्थ तोच होतो की सगळ्यांना इन्व्हाइट केलं होतं, आता हिला जायचं असतं म्हणून ही सगळं थाट घालत असते. आणि आता पुढे ही प्रिया म्हणत असते आता बघा ना सगळेजण पूर्ण फॅमिली नाही दिसली तिथे तर बाबांचं इम्प्रेशन किती पडेल ना. तर आता रविराज म्हणते हो तू आता रूममध्ये आरामात गाढ झोपली होतीस आणि आता प्रतिमाचं औषध पाणी बघायचं सोडून तुला एक्सपोला जायचंय. तर आता बिचारी प्रतिमा म्हणते रविराजला की काय हरकत आहे, मला थोडासा त्रास काय झाला, मुलं काय सगळं काम सोडून 24 तास माझ्या बाजूनं बसून राहणार आहेत का हो. आता ही प्रिया लगेच म्हणते प्रतिमाला की म्हणजे आई आम्ही एक्सपोला गेलो तर तुला चालणार आहे का. त्यावर आता प्रतिमा स्माईल करते आणि हो म्हणते. तर आता इकडे अश्विन म्हणतो की नाही नाही मला नाही चालणार. तर आता ही प्रिया म्हणते अच्छा हो का बरं, नाही नाही मी ऑर्गनायझर्सला त्या कॉल करते तुला नसेल यायचं तर आणि त्यांची माफी मागते आणि म्हणते की तुम्ही एवढं बोलावलं पण आम्हाला नाही जमलं यायला. तर आता प्रतिमा म्हणते अगं तन्वी ऐक त्याची काहीही गरज नाही, तुम्ही दोघं खरंच जा. आणि मी अर्जुन आणि सायलीला सुद्धा हेच सांगितलं. त्यानंतर आता प्रतिमा म्हणते रविराजला की अहो तुम्ही सांगा ना यांना. तर आता रविराज चिडतच म्हणतो ठीक आहे जाऊन या. आणि रविराज आता अश्विनला म्हणतो जा बाबा तुझ्या बायकोची एवढी इच्छा आहे तर ती नको मोडूस. आणि आता प्रतिमा सांगते आहे ना तर जा येऊन. तर आता ही प्रिया लगेच एक्सायटेड होते आणि म्हणते ठीक आहे मी तयारी करते हा लगेच आणि आम्ही जातो येऊन. आणि आता ती अश्विनला सुद्धा म्हणते की तू पण लवकर रेडी हो हा, मग आपण लवकरच निघू. तर आता ही प्रिया तिथून निघून जाते आणि आता अश्विन म्हणत असतो प्रतिमाला की प्रतिमा आत्या तू खाऊन घे आणि त्यानंतर नीट औषध गोळ्या घे हां. आणि आता अश्विन म्हणतो रविराजला की रविराज काका काहीही लागलं तर मला फोन कर हा, मी लवकरच येईल. आणि आता अश्विनला जायचं नसतं पण आता प्रियामुळे त्याला मे बी जावं लागतं. तर इकडे आता बिझनेस एक्सपो सुरू होतो आणि अर्जुन आणि शैलेचं लक्ष असतं या महिपत आणि साक्षीकडे. तर महिपत साक्षी त्या दोघांच्या दूर पडत असतात, त्यांना भीती असते की काहीतरी नवीन काहीतरी प्लॅन करताय म्हणून अर्जुन आणि शैली. तर तितक्यात बघा आता काय होतं, पूर्णा आजीचा फोन वाजतो आणि त्यानंतर आता पूर्णा आजीला फोन उचलता नसतो येत. तर आता पूर्णा आजी बसले असतात चेअरवर. तितक्यात तिथे आता अस्मिता येते आणि पूर्णा आजी म्हणतात की अगं बरं झालं आलीस, तू फोन बघ बरं किती वाजतोय, मला दे ग, मला आता उठणं पण कठीण आहे. त्यावर बघा आता ही अस्मिता फोन शोधू लागते आणि म्हणते अगं फोन नाही अलार्म वाजतोय आजी, पण तू अलार्म कुठे लावलायस.
आणि त्यानंतर अस्मिता फोन घेते आणि म्हणते हे बघ अलार्म नाही आहे, रिमाइंडर आहे, दुपारच्या गोळ्या. आणि काय ग तू रिमाइंडर कधी लावायला शिकलीस ग? त्यावर आता पूर्णाजी म्हणतात की ए बाई मी नाही, ते काय रिमाइंडर बिमाइंडर मी नाही लावलेला, मला नाही येत बाई त्यातलं काही. तर आता अस्मिता विचार करू लागते आणि पूर्णाजी सुद्धा. आणि आता पूर्णाजीच्या लक्षात येतं आणि पूर्णाजी म्हणतात की मला असं वाटतं हा उद्योग आहे ना तो त्या मुलीचा असणार. तर आता ही अस्मिता म्हणते तिचे कोणाचे? तर आता पूर्णाजी म्हणतात अगं अर्जुनची बायको. पहाटे काय झालं ना, मी अर्धवट झोपेत असताना ती इथे येऊन गेली आणि तिथे माझ्या ड्रॉवरच्या जवळ आहे की नाही काहीतरी खुडखुड करत होती. तर आता बघा ही अस्मिता लगेच जाते ड्रॉवरकडे आणि म्हणते अरे या काही घेऊन तर नाही गेली ना? तर तिला आता एक बॉक्स सापडतो अस्मिताला तिथे आणि म्हणते हे बघ आजी, अगं तुझ्या सगळ्या गोळ्या ते वेगवेगळ्या करून गेली आणि या बॉक्समध्ये ठेवून गेली आहे. आणि रिमाइंडर वाजल्यावर कोणती गोळी कधी घ्यायची आहे ते लिहून गेले. तर आता पूर्णाजी म्हणतात की आत्ताची गोळी कुठली आहे? तर आता अस्मिता वाचते आणि ते गोळ्या देऊन देते पूर्णाजीच्या हाती. आणि त्यानंतर अस्मिता पाणी सुद्धा देते पूर्णाजीला आणि म्हणते हे घे गोळ्या. आणि आता बघा इकडे सीन शिफ्ट होतो. महिपत पूर्ण लक्ष ठेवून असतो अर्जुन आणि सायलीवर. इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि पूर्णाजी म्हणते गोळ्या घ्यायचं माझ्या लक्षात राहत नाही, हे त्या मुलीला माहिती आहे. अच्छा म्हणून तिने हे सगळं करून ठेवलं. सगळ्यांची किती काळजी घेत असते ती. आणि उगीच नाही, काल प्रतिमा तिचं नाव घेत होती आजारपणात आणि ती अजूनही कदाचित प्रतिमाकडेच बसून असेल. तर आता ही अस्मिता म्हणते की अजिबात नाही, प्रतिमा त्यांना बरं वाटतंय, डॅडचा मेसेज आला मला आता आणि म्हणून ते सगळे तिथे एक्सपोला गेले. तर आता पूर्णाजी म्हणतात की ते एक बरं झालं, प्रतिमाला ना अर्जुनच्या बायकोचा चेहरा बघूनच बरं वाटलं असेल. तर बघा आता ही अस्मिता चिडते आणि म्हणते का ती काय डॉक्टर आहे का? पूर्णाजी तिने एक रिमाइंडर काय लावलं, तू लगेच काय तिचं कौतुक करायला लागली आहेस ग? तर आता पूर्णाजी म्हणतात की माझ्याबद्दल माझ्या मनात तिच्याबद्दलचा राग आहे तिथेच आहे, पण त्या मुलीमध्ये जे गुण दिसतात ना ते नाकारता तर नाही येत. आणि अगं गेली 2-2.5 वर्ष ते घर कसं सांभाळते ना तू हे विसरू नकोस. तर आता अस्मिता म्हणते अगं पण तन्वी आली आहे ना आता, ती सांभाळेल ना आपलं घर. तर पूर्णाजी म्हणतात की हो का? अरबट चरबट खाऊन त्या पिशव्या आपल्या पलंगा खाली लपवणारी मुलगी आपलं घर सांभाळणार आहे का? तुला खरंच असं वाटतं का अस्मिता? तुला पटत नसेल तर जाऊ दे, पण मी जे खरं आहे तेच बोलले. आम्ही जुनी खोडं आहोत, त्यामुळे आता पोटात एक आणि ओठात एक असं नाही जमत आम्हाला. तर आता अस्मिता गप्प बसते. पूर्णाजी आता रागात म्हणतात तिला कळलं. त्यावर आता अस्मिता मान डोलावते. आता बघा सायली म्हणते अर्जुनला की साक्षीने गळ्यात ते एस नावाचं पेंडंट घातलं हे कळतच नाही आहे हो. त्यावर आता अर्जुन सुद्धा हो असं म्हणतो. तर आता सायली म्हणते तिच्या ड्रेसचा जो गळा आहे तो एकदम असा बंद आहे ना, त्यामुळे प्रॉब्लेम होतोय. तर आता अर्जुन म्हणतो प्रॉब्लेम तिचा नेकलाईनचा नाही आहे. आता सायली म्हणते नेकलाईन म्हणजे? तर आता अर्जुन म्हणतो म्हणजे ड्रेस इथून इथपर्यंत म्हणजे काही लोकांचा असा असतो असं तो आता सायलीला समजून सांगत असतो. आता अर्जुन दाखवत असतो की बाकीच्या मुलींकडे की बघा आता तिची नेकलाईन आहे ना ती अशी वरून अशी ब्लॉक आहे आणि खालून असं थोडंसं उघडं आहे. आता त्या मुलीने कोणतं पेंडंट घातलंय ते आपल्याला दिसतंय. त्यानंतर अर्जुन दुसरीकडे बघतो आणि म्हणतो त्यांना बघा, त्यांनी जो गळा घातलाय ना त्यांचा गळा खूप डीप आहे. आता त्यांचं तर आपल्याला पेंडंट नाही दिसत आहे कारण त्यांनी जो पेंडंट आहे ना तो आतमध्ये ठेवलाय. आता सायली चिडते, अर्जुनकडे बघते आणि म्हणते काय हो तुम्ही मुलींचे गळे बघताय? आता कोणाचा गळा किती लांब आहे, कोणाचं काय आहे, इतकं लक्ष आहे का तुमचं? तर आता अर्जुन म्हणतो की अगं आपण साक्षीच्या पेंडंट बद्दल बोलत होतो ना. तर आता सायली म्हणते मग तुम्ही सगळ्यांकडे काय पाहताय? आता अर्जुन म्हणतो अगं नाही, मी फक्त नेकलाईन बद्दल बोलत होतो. तर आता सायली खूप रागात बघत असते अर्जुनकडे आणि ती चिडली असते. तर आणि आजचा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागात आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता हा महिपत प्रियाची चांगली वाट लावतो आणि म्हणतो जर अर्जुन आणि सायलीने इथे येऊन काही राडा केला ना तर तू आहे आणि मी आहे. आणि इकडे अर्जुन आणि सायली महिपतच्या घरात शिरतात आणि त्यांना यस नावाचं जे अर्ध लॉकेट असतं ते सापडतं सुद्धा. बघूया ते उद्याच्या भागात. तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्या नवीन एपिसोड सोबत. तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद.